मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पण दुसऱ्याच क्षणी आपल्या अंगावर कुणीतरी माणूस पडलंय हे तिला कळालं. त्याच्या भाराखाली ती दबून गेली. त्यानं तिला पाठवूनच घट्ट आवळलं आणि बेरहमी ताकदीनं तिला उतानं केलं. दुकानदाराचं धूड होतं ते. भागी घाबरली, भेदरली. तिला हा प्रकारच काही क्षण लक्षात येईना. शेजारीच हिरी ही स्तंभित होऊन डोळे फाडून पाहत राहिली आणि थोड्याच वेळात हा आपल्या बापाच्या वयाचा दुकानदार आपल्या नवऱ्यासारखं काहीतरी करू पाहतोय हे भागीच्या पटकन लक्षात आलं आणि जीव एकवटून ती किंचाळली. त्याला आपल्या अंगावरून ढकलू लागली. पण दुकानदाराचं धूड बोजड होतं आणि त्याच्या हातांमध्ये अमानुष ताकद होती. किमान भागीला तो जडच होता. तिचे हातपायच त्यानं स्वतःच्या अंगाखाली आवळून घेतले होते. त्यामुळं भागीला जास्त हालचाल करताच येईना. त्यात पाठीखालच्या गवताच्या भारानं तिच्या अंगाची कमान झालेली. भागी घुसमटली आणि सारी शक्ती एकवटून शरीर वळवण्याचा प्रयत्न ती करू लागली. का करतलं? भागी घाबरलेल्या कोवळ्या आवाजात ओरडायला लागली. पण घशात काहीतरी अडकल्यागत तिचा आवाज तोंडातच घुरघुरत राहिला. तोवर हिरीनं पाठून त्याचा सदरा ओढून त्याला बाजूला करण्याचा भेदरट प्रयत्न सुरू केला. पण दुकानदारानं खवळल्यागत डावा हात हवेत घुमवून तिला एक फटका हाणला. तो हिरीच्या छातीवरती आदळला. आवा! असं विव्हळत हिरी मागं धडपडली, बधीर झाली. तुफान अंगात शिरल्यागत मग दुकानदारानं भागीला थोडंसं उचलून पुऱ्या ताकदीनं पुन्हा भाऱ्यावरती आदळलं. भागी झटका बसून हिंदकळली. तिच्या तोंडातून आवाज उमटू लागला. तशी त्यानं खाडकन तिच्या तोंडात एक चपराक वाजवली. वेदनेचा एक झनाटा भागीच्या मस्तकात घुसला. ती लुळी पडून रडू लागली आणि त्याच वेळी तिचे तांबूस केस आपल्या मुठीत आवून हिसडा देत दुकानदार तिच्या मुखाशी गरजला. गब्बस आय घाले, नाहीतर पोलिसांच्या ताब्यात देईन. चोऱ्या करायला वाड्यात शिरलाता म्हणून सांगीन. ते ऐकून पुन्हा त्याला झोंबायला पुढं झालेली हिरी वाघ दिसल्यागत दचकून जागीच थबकली, गोठली आणि पोलिसांचं नाव ऐकून भागीचा देहही मग बर्फाच्या कांडीसारखा कडक झाला, मलूल पडला. मग मात्र भागीच्या कमरेचं हातभर लुगडं आणि दुकानदाराचं धोतर सुटायला वेळ लागला नाही. भागी डोळे घट्ट मिटून रडत भाऱ्यावरती अवघडलेल्या देहानं दुकानदाराला सहन करत राहिली आणि शेजारीच उघड्या डोळ्यांनी दगड होऊन हिरी तो राहाकाळ नुसतीच बघत उभी राहिली. हिरीनं भागीला हात देऊन उभं केलं. भागीला धड उडताही येईना, पण हिरीनं हात दिल्यानं ती कशी बशी उठली. रडतच तिनं कमरेचं लुगडं सावरलं. तिच्या पाठीला ओल्या गवताची लस लागून पाठभर आग माजली होती. पाणी निथळत्या डोळ्यांनी तिनं दुकानदाराकडं पाहिलं. त्याचा प्रौढ चेहरा ताणलेला होता आणि गोठ्यातली घाण लागलेलं धोतर तो झटकत होता. दोघीही आता तो काय करतो म्हणून घाबरून त्याच्याकडं पाहत राहिल्या. भागी ढळाढळा अश्रू गाळत राहिली. क्षणभर तिला वाटलं व्हावं असंच पुढं आणि त्याचा गळा धरावा, दाबावा, त्याला बेदम मारावं. पण त्यानं दिलेली पोलिसांची धमकी तिला आठवली आणि ती हतबल झाल्यागत सुन्नपणे त्याच्याकडं बघत राहिली. कपडे झटकून होताच त्यानं खिशात हात घातला आणि नोटा काढल्या, जपून मोजल्या आणि त्यातून 4 रुपये काढून हिरीच्या पुढं धरले. घे. हिरीचे हात आपोआपच पुढे झाले. त्यानं आणखी 4 रुपये काढले आणि भागी पुढं धरले. घे भाऱ्याचे. भागीचेही हात मलूलपणे पुढं झाले. त्यानं आणखी 2 रुपये काढले आणि भागीच्या हातात कोंबले. आणि हे तुझे, जा आता, असं म्हणत तो स्वतः वाड्याच्या आतल्या बाजूला निघाला. दोघी मुरदाड पायांनी मागच्या खुजादारातून बाहेर पडल्या.
तेव्हा उन्ह थोडी वर येऊन त्यांच्यातला उबारा वाढला होता. दोघी घासबाजारात आल्या तेव्हा रई कुठतरी स्वतःचा भारा टाकायला गेली होती. पण बाल्या तिथंच बसला होता आणि त्याच्याबरोबर थोडाफार बाजारहाट न्यायच्या विचारानं नागवडीत आलेली बोली बोलत बसलेली होती. आपली आऊ दिसताच भागीला उमाळ आला आणि हंबरडा फोडतच ती बोलीकडं धावली. तिच्या गळ्यात पडून ढसढसून रडू लागली. बोली आणि बाल्या गांगरले. बाकीची ठाकरंही भराभरा भोवतीनं जमली. काय झालं विचारू लागली. कलकलाट माजला. पण भागीला कसं सांगावं तेच कळेना. ती फक्त रडत राहिली आणि माया दाटून आल्यागत बोली तिला समजावत राहिली. बाल्यानं गोंधळूनच हिरीला विचारलं. तेव्हा हिरीनं हळूहळू सर्व सांगितलं. त्या दुकानदारनं भागेला निजीलान. बाल्या काही वेळ बघतच राहिला. हिरीचं तोंड अविश्वासानं. क्षणभर त्याच्या नजरेत काहीतरी चरचरलंही. पण ते लगेच विझलं. मग काय बोलायचं ते न सुचल्यागत तो नुसता हमसून रडणाऱ्या भागीकडे बघतच राहिला. मग बाकीच्यांनाही नेमकं काय झालं ते कळालं आणि सारी ठाकरं विशेष काहीच न झाल्यासारखी पांगली. बोलीनं मग हिरीला विचारलं. पैसं देईल का ता? हा, हिरीनं मान हलवली. तशी हळूच भागीला दूर करत बोली म्हणाली. चिप, अंगाला भोकं नाहा पडलं हय. पै दिलत ना त्यानं. भागी फटकन बाजूला झाली आणि रडतच आश्चर्यानं बोलीकडं पाहू लागली. बोली लगबगीनं उठली. पिशवी उचलत म्हणाली. मा जातं आणि गेली सुद्धा. भागीला एकदम तुटल्यासारखं वाटलं काहीतरी. तिनं नव्यानं हंबरडा फोडत बाल्याकडं अपेक्षेनं पाहिलं. तसा त्रासिक चेहरा करत बाल्या खेकसला. गपवली, कयाल गला का हालती? भागीच्या मनाला दुसरा धक्का बसला. ती खटका बसावा तशी गपकन रडायची थांबली आणि तोंड वासून त्याचं तोंड न्याहळत राहिली. पैस दी. बाल्यानं निर्विकार चेहऱ्यानं तिच्या पुढं पैशासाठी हात पसरला. संभ्रमात सापडल्यागत भागीनं मुठीत आवळलेल्या नोटा त्याच्या पुढं धरल्या. त्यानं त्या सहज उचलल्या आणि पाठ वळवून तो बाजारपेठेकडं चालू पडला. हिरी सुद्धा बाजाराकडं निघून गेली. बाकीची ठाकरं आपापल्या भाऱ्यांना खपवण्याच्या नादात रमली. सारणीचीच एक ठाकरीन बाकीच्यांना काल रात्री तिला सागदऱ्यात एक हडळ कशी दिसली ते हेल काढत सांगू लागली आणि बाकीचे ते शहारत ऐकू लागले. भागी एकटीच भकास मनानं सुन्न बसून राहिली. रई स्वतःचा भारा टाकून आली. भागीचा रडका चेहरा पाहून तिनं काळजीनं विचारलं. का झालं? भागी काही वेळ नुसतीच टवकारून तिला पाहत राहिली आणि मग एकदम तिच्या डोळ्यातनं पाणी फुटलं. सुपकत तिनं घडलं ते सारं सांगितलं. ऐकून रईच्या चेहऱ्यावरची काळजी निवळली आणि ती तावदारल्यागत म्हणाली. ठाकरीनच आहा ना तू? काही नामदारीन? अलग का झालं? सगळं असंच चलतं. पै दिलं ना आता? मासय रय. भागी भकलल्यागत रईला पाहत राहिली. रई थोडा वेळ गप्प राहिली. मग समजूतीनं म्हणाली. मापन येई केलं हय. ठाकरीनं येई करायलाच लागलं. पैसे पण मिळत. सगाम ठाकरीन येई करतलत. बुरं वाटू घेऊ ना. भागी रडू आवरत गेली. रात्री पावसाळ्यामुळं कितीतरी दिवस बंद पडलेला नाच गाण्यांचा डाव पटांगणात पडला. मडक्यामधनं आणलेली दारू प्रत्येकानं कोप रिचवली आणि मग ढोलकीच्या बेहोश तालावर नाचगाण्याला उधाण आलं. भवतालचे सारे डोंगरही झाडही जणू नाचायला लागली. बाल्या गेला नाचायला पण भागी बोंगी बाहेर पडली नाही. करायलाच हवं असं बाईचं काम म्हणून तिनं नाचणीच्या पिठाचे उंडे करून नवऱ्याला खाऊ घातले आणि तो नाचायला गेल्यावर ती नुसतीच पडून राहिली, तळमळत राहिली. रात्र रंगाला आल्यावर ढोलकीच्या तालावरच तिचा डोळा लागला. मध्येच अचानक तिला जाग आली तेव्हा नाचून आणि दारूनं झिंगलेला बाल्या तिच्या अंगावर हात फिरवत होता. ती श्वास रोखून त्याचा स्पर्श अनुभवत राहिली. मग तिला ते नकोसं वाटलं. झिरडीक आल्यागत एकदमच तिनं त्याला दूर ढकललं. तो भेलकांडला. काही वेळ नवल वाटल्यासारखा स्तब्ध राहिला. ती त्याच्याशी पहिल्यांदाच असं वागत होती.
आणि दुसऱ्या क्षणी डिवचल्यासारखा तिरमिरून तो पुढे सरकला आणि मूठ आवून फाटकन त्यानं एक बुक्की तिच्या पोटात लगावली. अव्वा! आपसूक तिच्या तोंडून एक किंकाळी उठली. खालच्या दरी तिचे पडसाद उमटले. भागीचं डोकं भिरभिरलं. पोट आवून ती विव्हळत राहिली. भेदरल्या नजरेनं त्याच्याकडं बघत राहिली. तो आणखीन पुढं झाला. खसकन तिचं लुगडं उडलं आणि तिनं आवळून धरलेल्या पायांना तो झोंबला, खेळू लागला. ती अचेतन झाल्यागत पडून राहिली. पण तिचं मन पिळवटत राहिलं. रक्त सळसळत राहिलं. तिला वाटलं तो दुकानदारच. तिनं दातांखाली आपला ओठ करकचून आवळला. शेजारच्या बोंगीतून कुणीतरी गुदगुल्या करत असल्याप्रमाणे हिरीचे वेड्यागत खिदळण्याचे आवाज येत राहिले. पावसाळा पूर्ण संपला होता. मधनच कधीतरी ढग भरून येत होते, पण ते कोरडेच जायचे. जंगलात अजूनही हिरवा घास मिळायचा. तो घेऊन काही ठाकरणी नागवडीत विकायला जायच्या. पण काही ठाकरणी आता फाटीच्या मागं दौडू लागल्या होत्या. हिवाळ्यामुळं कोरड्या फाटीला गिऱ्हाईकं चांगली मिळायची. फाटी तोडायला जंगलात कधीही जाता यायचं. त्याचा वेळ बांधलेला नसायचा आणि हव्या त्या वेळी ती विकायलाही नेता यायची. पण घासाचं तसं नसायचं. घास कापायला पहाटेच जंगलात जावं लागायचं आणि दिवस उजाडताना ताजा घास विकायला नागवडीत पोचावं लागायचं. चांदणी फुटतानाच भल्या अंधारात 4-5 ठाकरणींबरोबर भागी जंगलात पोहोचली. सपासपा हात चालवत एका उतरणीचा घास ती कापू लागली. सारीकडं घट्ट अंधार आणि घट्ट धुकं दाटलं होतं. घास ओला झालेला दवानं. घास कापतानाचा फक्त चर्र चर्र आवाज येत असलेला. हातांना पोटाचा वेग आलेला. चपा कसा काहीतरी वेगळाच आवाज घास कापताना आला आणि नेहमीच्या कवळ्यापेक्षा भागीला मुठीतला घास काहीसा जडच लागला. मुठीत काहीतरी वळवळतही राहिलं. तिनं मूठ उचलून पाहिली. अगदी अंधुकपणे तिला मुठीतला घास वळवळ करताना दिसला. हाताला गिळगिळीत जाणवलं आणि आपण घासाबरोबर एक मनगट जाडीचा सापही कापलाय हे भागीला कळालं. पटकन तिनं मूठ झटकली, फेकली आणि किंचाळतच ती मागं हटली. हिरीबिरी धावत तिच्या जवळ आल्या. का झालं? का झालं? त्यांनी कालवा केला. किरड कापायलं मा, भागी शहारत म्हणाली. तिला थंडीतही घाम फुटलेला. बाकीच्या ठाकरणी एकदम हसू लागल्या. का व्हत ना काप? त्यांनी तिला सांगितलं आणि पुन्हा त्या वेगानं स्वतःपुरतं घास कापू लागल्या. पण भागीला पुन्हा आपण घास कापावं असं वाटेच ना. धाडसच होईना. हाताला गिळगिळीत वाटत राहिलं. तो साप जिवंत असेल तर आपल्यावरती डूक धरेल. कदाचित कुठंतरी चावलाही असेल आपल्याला, असं तिला वाटलं आणि तिला मळमळल्यासारखं वाटू लागलं. ती मटकन खाली बसली. उगीचच तिचा श्वास वाढला. बाकीच्या ठाकरणींचे भारे बांधून झाले तरी ती जागची हल्ली नाही. साऱ्या पुन्हा वाडीत जायला निघाल्या तेव्हा तिला नुसतंच बसलेलं पाहून बाकीच्यांना कमाल वाटली. आणि आता भागी घास कधी कापणार आणि विकायला कधी येणार असा प्रश्न पडला. हिरीनं तिच्या अंगाला हात लावला तेव्हा भागी तिला थंड लागली. पान लागील मा भागील, ती म्हणाली. मग मात्र साऱ्या ठाकरणींची तारांबळ उडाली. हिरीनं तिला आधार देऊन डोंगर उतरत धामणीत आणलं. बाल्या निवांत पासलला होता. त्याला उठवलं. भागील पान लागील भागोत दाव असं सांगून आणि तिला त्याच्या ताब्यात सोपून साऱ्या ठाकरणी लगा नागवडीकडं निघून गेल्या. बाल्या एकदम वैतागला. भाराना हा अनिल, का खयलाता? भागीला त्याच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं. हिता आपल्याला पान लागलंय आणि याला खायची काळजी पडले. पण मग बाल्याही पटापटा हल्ला. तिला घेऊन कानू भोप्याच्या बोंगीत गेला. कानूही बिनघोर झोपला होता. रात्रीची दारू अजून उतरलेली नव्हती. त्यानं मोठमोठ्या जांभया देतच बाल्याचं बोलणं ऐकलं. तिला पान लागलंय एवढं कळताच झोपेत असल्यागतच त्यानं कोपऱ्यात रांगेनं ठेवलेल्या देवांना हात जोडले. भागीला हात जोडायला लावले. मग एका मळकट पिशवीत हात घालून कसलीशी मुळी बाहेर काढली. तिचा तुकडा तोडून भागीला चघळायला दिला. मग विचारलं, कशी वाटील चव? करू, भागी म्हणाली. साकू आणून दे देवाला 2, का व्हत ना?
तो आश्वासक शब्दात म्हणाला. आता 2 अंड्यांचा खर्च वाढला म्हणून बाल्या मनातनच वैतागला. परतताना झोपेत घास कापतेस का वगैरे विचारू लागला. कानूच्या मुळीनं आधीच तोंड कडू झालेल्या भागीचं मनही कडू झालं. तिचं मळमळणं अजून संपलं नव्हतं. ती बोंगीत येऊन पसरली. बाहेर उजाडू लागलं होतं आणि तिनं आजचा रोज तर बुडवलाच, वर 2 अंड्यांचा खर्च वाढवून ठेवला म्हणून बाल्या बोंगी बाहेरच्या खडकावर बसून बडबडत राहिला. भागी तोंड उतरवून ते ऐकत राहिली. बाल्या काही शिकार मिळाली तर बघावी म्हणून कोयता घेऊन जंगलात गेला होता. 1-2 ठाकरं आणि बहारे विकून आलेल्या ठाकरनी फक्त धामणीत होत्या. दुपार झाली होती, पण ऊन कोवळच होतं. भागी आपल्या बोंगीत पडून होती. अचानक बाहेर काहीतरी आरडाओरडा ऐकू आला. अपरिचित आवाज आले. साऱ्या ठाकरांना हाका मारल्याचे परके आवाज आले. ए नाऱ्या, हायस का? य बाहेर. धम्या, बाहेर य. कुठं गेलं सारं भडवं? या र बाहेर या. मग ठाकरांच्या कलकलाटाचा आवाज आला. कसल्या तरी संकटाची चाहूल लागल्यागत भागीचं मन धडधडलं आणि धडपडून उठून ती बोंगीच्या बाहेर आली. मधल्या पटांगणात तिला 4-5 शहरी आणि खाकी कपडे घातलेली माणसं दिसली. त्यांच्या भोवती धामणीत हजर असलेली ठाकरं जमलेली. साऱ्यांचेच चेहरे ताणलेले, घाबरलेले. साहेबासारखा दिसणारा एक माणूस साऱ्यांना दरडावत होता. नवरा नवरीवरनं 10 साग तोडलेत कुणीतरी. तुमच्यापैकी कुणी तोडलेत सांगा. आमचा संशय आहे. धामणीतल्याच ठाकरांनी तोडलेत म्हणून. बऱ्या बोलानं खरं बोला, नाहीतर चामडीच लोळवतो एकेकाची. आतच घालतो समद्यांना. सारी ठाकरं हादरलीच एकदम. भागीनं जोखलं, ही फारिष्टावाली माणसं असणार. त्याशिवाय ठाकरवाडीत येऊन एवढा आवाज चढवून साऱ्यांना दमात घेणार नाहीत. साहेब चांगलाच तरणाबांड आणि धिप्पाड होता. त्याचे शिपाई सुद्धा चांगले माजलेल्या रेड्यागत दिसत होते आणि त्यांच्या समोर ठाकरं हिव भरल्या कोकरांसारखी दिसत होती. कुणी चोरला साग? साहेब गरजला. भागीच्या छातीवर त्या आवाजानंच दडपण आलं. तेवढ्यात तिला बोंग्याच्या पाठीमागनं हातात मारलेला ससा उलटा धरून येत असलेला बाल्या दिसला. भागीला बरं वाटलं. आधार आल्यासारखं झालं. बाल्या पटांगणात आला आणि एकदम त्याचं लक्ष फारिष्टावाल्यांकडं गेलं. खीळ बसल्यागत त्याचे पाय थबकले आणि तेवढ्याच झटक्यात तो 2 पावलं मागं सरकला. भागीला जाणवलं त्याचा मागच्या मागं पळून जायचा बेत आहे म्हणून. पण त्याच वेळी एका मिशाळ शिपायाचं लक्ष त्याच्याकडं गेलं आणि शिपाई ओरडला. ए साल्या, तिथं काय करतोयास र? य की इकडं. बाल्या चोर असल्यागत कतरत कतरत पुढं आला. त्याच्या हातातला ससा लटलटत राहिला. त्या मिशाळ शिपायानं 2 ढेंगा टाकून स्वतःच बाल्याला गाठलं आणि खाडकन त्याच्या थोतरीत एक खेचली. भडव्या, कुणाला विचारून मारलास र ससा? भलकांडलेला बाल्या कसा बसा सावरला आणि गालाच्या झणझण्या हातानं दाबत थरथरत राहिला. दुसऱ्या हातातला ससा आपोआप गळून तंगड्या वासून खाली पडला. भागी डोळे वासून बघत राहिली. मिशाळ शिपायानं तोवर एक भरभक्कम फटका पुन्हा ताणला. फाट असा आवाज उठला. भागीच्या अंगावर काटा उठला. साग कुठं दडवून ठेवलायस? शिपायानं बाल्याचं गचुरं धरून त्याला हिणकळत विचारलं. बाल्या भुशाच्या बाहुलीसारखा मागं पुढं हलत राहिला. सांग कुठाय साग? असं म्हणत शिपायानं गपकन आपला गुडघा बाल्याच्या पोटात घुसवला. आवा! बाल्या जीवाच्या आकांतानं बोंबलला. मग शिपाई त्याला बेरहमीनं बदकावत सुटला. एकही ठाकर त्याला सोडवायला पुढं झाला नाही. भागीनं अपेक्षेनं बाल्याच्या बापाकडं पाहिलं, पण तो घाबरून थरथरत नुसताच बघत होता. सागाची भानगड माहीत नसलेला बाल्या मार खातच होता. भागीची छाती भरून आली आणि मनच फाटलं तिचं. न राहून ती टाहो फोडून रडू लागली. त्यावेळी पहिल्यांदा साऱ्या फारिष्टावाल्यांचं लक्ष एकदमच तिच्याकडं गेलं. बाल्याला मारणारा शिपाई सुद्धा मार थांबवून तिच्याकडं बघू लागला. साहेब तर टक लावून तिच्याकडं नवलानं बघत राहिला. त्याची नजर बारीक झाली. त्याला आश्चर्य वाटल्याचं त्याच्या तोंडावर स्पष्ट झळकलं. ही कोण? त्यानं गरजूनच ठाकरांना विचारलं. पण आता तिलाही मार पडेल
या विचारानं कुणीच काही बोलेना. साऱ्यांची तोंड घट्ट झाली. साहेबानं हात लांबून नेमका रईच्या नवऱ्याचा गळा धरला. कोण आहे र ही? आपला काही संबंध नसल्यागत तो बाल्याकडं बोट दाखवत गागल्यागत म्हणाला. तयाची बायल हय. साहेबानं मेल्या सशा शेजारीच सशागतच पडलेल्या बाल्याकडं अविश्वासानं पाहिलं. याची? साहेबाच्या मुठीतली रईच्या नवऱ्याची मान हलली. पण साहेबाला ते पटलं नाही. मुळात ती पोरगी ठाकरी नाही हेच त्याला पटलं नाही. तिच्या अंगावरचा अवतार ठाकरीच होता. तिनं ठाकरी पद्धतीचं गोंदूनही घेतलेलं तोंडावर. पण म्हणून तिला ठाकरीन म्हणायला साहेबाचं मनच धजेना. ठाकरांत असलं मुग्ध करणारं सौंदर्य त्यानं आजवर तरी पाहिलं नव्हतं. त्याला संशय आला. कदाचित या ठाकरांनी एखादी मोठ्या खानदानातली ही पोरगी तर पळवून आणली नाही ना. पण त्याचं त्यालाच तेही पटेना. ठाकरं जास्तीत जास्त जंगलातली लाकडं चोरतील, पण दुसरी कोणतीही चोरी करणार नाहीत. कुणाची पोरगी पळवून आणणं त्यांना बाप जन्मी तरी जमणार नाही हे साहेबाला पक्क माहिती होतं. मग साहेबाला एकदम वाईट वाटलं तिचं. असली लावण्याची खान बाल्यासारख्या भिकार ठाकराच्या हातात पडावी याचं त्याला वैषम्य वाटलं. तो आतल्यात काहीसा पेटल्यागत झाला. त्याची वासना तिला नुसतं पाहून फणानून उठली. मनात आलं, ही आपल्याला मिळाली तर. आणि चिडल्यागत त्यानं रईच्या नवऱ्याची मान आणखीन चावून विचारलं, कशावरून ही त्या मर्तुगड्याची बायको? रईच्या नवऱ्याला पार रडायलाच आलं. काय आणि कसं उत्तर देणार या प्रश्नाचं. रई सुद्धा रडायला लागली. ए गप! एक शिपाई ओरडला. सारेच रडायचे थांबले. भागी सुद्धा. ए पुढय! साहेबानं तिच्याकडं हात हलवला. कुणीतरी अंगावर वार केल्यागत वाटलं भागीला. पाय दगडाचे झाले. श्वास थांबला. ती येत नाही असं पाहून साहेबच रईच्या नवऱ्याला सोडून ताड ताड पुढं आला. तेव्हा तर आपण जागच्या जागी गडप झालो तर बरं असं भागीला वाटलं. साहेब अगदी एका हातावर थांबला तिच्यापासून आणि सारं विसरायला झाल्यागत क्षणभर घुटमळला. मग एकदम घसा खाकरत म्हणाला, नाव काय तुझं? जीव एकवटत भागी म्हणाली, भागी बाल्या झुगरे. तो नवराय तुझा? हा. रडायच्या बेताला येत भागी म्हणाली, माहेर कुठलं तुझं? सारणी. ठाकरीन वाटत नाहीस, तो एकदम म्हणाला. आणि रडायला आलेलं विसरून भागी त्याच्याकडे बघतच राहिली. त्याच्या डोळ्यात बघत राहिली. साहेबाला तिच्या तशा पाहण्यानं पुढं काय विचारावं ते सुचलंच नाही. भागीला वाटलं त्याच्या डोळ्यांत दुकानदार लपलाय. मग आपलीच नजर दुसरीकडे वळवत साहेबानं विचारलं, तुझ्या नवऱ्यानं साप चोरला? नाहा. भागी जोर आल्यागत मान हलवत म्हणाली. मग हितल्या कुणी ठाकरानं चोरला? नाहा. खरं बोलतेस? हा हा. साहेब, एक शिपाई म्हणाला, आपण यांची घरं तपासूया. साहेब थोडा विचारात पडला. मग भागीवर नजर रोखत म्हणाला, मला वाटतं त्याची काही गरज नाही. आणि पटकन मागे वळून तो ओरडला, पण या वाडीवर आता करडी नजर ठेवली पाहिजे. आणि एकाएकी माघार घेतल्यागत साहेबानं आज्ञा सोडली. चला रे. साहेबानं मनात येऊनही पुन्हा भागीकडे वळून पाहिलं नाही. शिपायांसह तो निघाला. एका शिपायानं जाता जाता बाल्याजवळ पडलेला ससा उचलला. धामणी सोडून फारिष्टावाले खिंडीतून पार होईपर्यंत एकही ठाकर जागचा हलला नाही. ते दृष्टीआड झाले आणि सारेच जण बाल्याकडे धावले. भागी बाल्याच्या अंगावर पडून रडू लागली. बाल्या कणत राहिला. बाल्या आजारल्या गतच पडून होता. फारिष्टावाल्यांचा मार चांगलाच भोवला त्याला. याआधीही त्यानं एक दोनदा त्यांच्याकडून मार खाल्लेला होता. त्या मानानं कालचा मार जरा कमीच होता. काल संध्याकाळी कानू भगत येऊन 2 साकूंची मागणी करून गेला होता. घरात तर फुटकी कवडीही नव्हती आणि बाल्या पडून आहे याची त्याला पर्वा नव्हती. भागीचं पान त्यानं उतरवलं होतं आणि त्यानं सांगितल्याप्रमाणे 2 साकूंचं देणं देवांना वाहणं गरजेचं होतं, नाहीतर देव उलटले असते. भागीनं हातपाया पडून कानूला उद्या साकू आणून देते म्हणून सांगितलं होतं. तोवर देवांना थोपवून धरायला लावलं होतं. कानू बरं बरं म्हणत गेला होता. त्यामुळं आज मनातली भीती मनातच गाडून
भागी पहाटेच्या अंधारातच इतर ठाकरनींबरोबर घास कापायला गेली. मग भारा घेऊन नागवडीला विकायलाही गेली. किमान 2 साकू आणि बाल्याच्या कोब्भर दारू पुरते पैसे मिळाले तरी खूप झालं असं तिला वाटत होतं. धामणीच्या ठाकरनींनी घास बाजारात डोक्यावरनं भारे खाली टाकले आणि नेमक्या त्याच वेळी भागीला तो दुकानदार बाजारात शिरताना दिसला. तिचं अंग एकदम आकसलं. तो दुकानदार मात्र भागीकडं आलाच नाही. सरळ हिरीकडं गेला आणि तिला विचारलं, केवढ्याला भारा? 5 रुपये. चल उचल. आणि तो निघाला सुद्धा माघारी. हिरीनं भागीकडं हसून पाहिलं आणि भारा डोक्यावर घेऊन ती दुकानदारा मागं गेली. भागीच्या डोळ्यांसमोर त्याचा गोठा तरळला आणि स्वतःशीच शहारली ती. केवढ्याला दिलास ग? भागीला एक पोरगा विचारत होता. 5 रुपये. बापाची पेंड आहे का? 2 रुपयाला दे. ना जमल. बरं 2.5ला दे. चायला बरोबर गैरफायदा घेता परिस्थितीचा. चल उचल. भागी भारा डोक्यावर घेऊन त्या पोरा मागं निघाली. पोराचं घर गावाच्या पार टोकाला होतं एका. त्याच्याकडं भारा टाकून भागीला परतायला थोडा उशीरच झाला. घास बाजारात हिरी तिची वाटच बघत होती. गेल्या गेल्या भागीला तिनं खुशीनं हसत काही नोटा काढून दाखवल्या. माशी पण चावलता दुकानदार. 2 रुपये देल. हिरी चावट हसत म्हणाली. भागी मख्खागत भुवया आकसून हिरीचं हसरं मुख पाहत राहिली. दोघी बाजारात गेल्या. मीठ मसाल्याच्या आणि 2 अंड्यांची खरेदी करण्यातच भागीचे पैसे संपले. तिला आता बाल्यासाठी दारू कशी न्यायची याची फिकीर पडली. तिचं मन तडफडलं. काल रात्रीच कन्हत त्यानं कोब्भर तरी दारू मागितली होती. घरात नव्हतीच. बाल्याच्या बापाकडंही नव्हती. हिरीचा नवरा नागवडीतनं येतानाच पिऊन आला होता. अख्ख्या धामणीत कुणाकडं शिल्लक नव्हती. भागीला वाईट वाटत राहिलं. आता तर ते वाईट वाटणं जास्तच वाढलं. हिरीकडं नेमके 2 रुपये शिल्लक असल्याचं तिच्या लक्षात आलं. ते 2 रुपये आपल्याकडं असते तर, किंवा हिरीऐवजी आपण त्या दुकानदाराकडं भारा टाकला असता तर. त्या विचारानं भागी सरसरली. तिला वाटलं हिरीकडं मागावेत उसने, पण तिलाही दारू न्यायची असणार घरी. हे भागीच्या लक्षात आलं आणि ती गप्प राहिली. बाजार उरकून भागी आणि हिरी इतर ठाकरनींची वाट न पाहता धामणीकडं निघाल्या. उन्ह तिरकी झाली होती आणि बारीक चटकू लागली होती. दोघी नागवडीची दामन वेस ओलांडून बाहेर पडल्या आणि गावाबाहेरच्या नदी शेजारीच असलेल्या महादेवाच्या देवळाजवळ आल्या. देवळाला वळसा घालून नदीत उतरल्या. हिरी हातपाय धुवायला थांबली. भागीही थबकली. हिरीच्या पलीकडच वाळूमध्ये 2 पोटी पोहून अंग वाळवत पडली होती. हिरी खळाखळा पाणी उडवत असतानाच पडल्या पडल्या एका गोमट्या पोरानं मान वर करून हिरीला विचारलं, येणार का? हिरीनं वाकल्या अवस्थेत मान वाकडी करून एकदा त्या पोराकडं पाहिलं, मग भागीकडं पाहिलं. मग ताड झाली ती. काय देणार? तिनं तोंड गंभीर करत विचारलं. खडा लागलेला दिसताच ते नुसत्या लंगोटीवरच असलेलं पोरग ताडकन उठूनच बसलं. आपल्या काळसर जोडीदाराशी ते काहीतरी बोललं. जोडीदार हसत राहिला. मग तो गोमटा पोरगा हिरीकडं वळून म्हणाला, दोघी बी येणार का? हिरीनं बावचळून भागीकडं पाहिलं. भागीची तिला खात्रीच वाटेना. एवढंच त्या दुकानदारानं छळून वर पैसे दिले होते. तरी भागीनं रडून कसा राहाकाळ केला होता ते तिला आठवलं. भागीला मात्र तो एकूण प्रकार कळाला नाही. तिनं असलं काही अनुभवलंच नव्हतं आजवर. मग धाडस करून हिरी म्हणाली, यायलीस का तू? कै? भागीनं विचारलं. ता पोरग चावल महनी, पै मिलल. भागी थरारलीच एकदम. तिला काय बोलावं ते सुधरेच ना. हिरीचा काहीसा रागही आला तिला. पण हिरीनं तिची संमती आहे असं गृहीत धरून सरळ त्या पोराला सांगितलं, हा 1-1 रुपया देऊ. तो पोरगा म्हणाला, नाहा जमल. हिरी मान हलवत म्हणाली, 2 रुपये दे. ती पोरं हसली. थोडा वेळ त्यांनी इकडं तिकडं पाहिलं. अख्ख्या नदीत चौघांशिवाय कुणीच नव्हतं. नदीतच डोंगरातून येऊन मिळणारा एक खोबदाडीचा कोरडा ओढा होता. तो गोमटा पोरगा उठत म्हणाला, चला तिकडं. आणि दोन्ही पोरं उठून
नुसत्या लंगोट्यांवरती ओढ्याकडे निघाली. हिरीही त्यांच्या पाठी निघाली आणि 4-5 पावलं टाकल्यावर भागी अजून जागी चडकले हे लक्षात येताच पुन्हा वळली. यन्न कै पैसे घ्याल, बेवड्याचं खरचता निघल. भागीच्या डोक्यात बाल्याला दारू न्यायची ही गोष्ट पुन्हा उसळली. पण त्याच्यासाठी पैसे? भागी संभ्रमात सापडल्यागत बधीरपणे उभी राहिली. चाल, हिरीचा आवाज आला आणि नकळत भागीचा पाय उठला. ओढ्याच्या दिशेनं पडला. जाता जाता धगधगत्या मनानं भागीनं हिरीला विचारलं. हय उघड्यावरच दुकानदाराचा गोट्यापच भलाच. दोघीही दोघांमागं ओढ्यात शिरल्या. हिरी सहज होती, पण भागी थरथरत होती आणि तिच्या पोटात ओढल्यासारखं होत होतं. उघड्या आभाळाखाली ओढ्याच्या भिंताडांच्या आड वाळूच्या बिछाण्यात चौघांचा खेळ रंगला. भागीच्या वाट्याला गोमटा पोरगा आला होता, पण ती त्याच्याकडं पाहायलाही घाबरत होती. तिनं डोळे मिटून घेतले होते, पण नंतर तिला वाटलं की हे वेगळंच आहे काहीतरी, बाल्यापेक्षा वेगळं. आणि आपसुकच तिने डोळे उघडून त्याच्याकडं पाहिलं. तेव्हा त्याच्या गाडदार गोमट्या शरीराबद्दल तिच्या नजरेत कौतुक होतं. दोघी ओढ्यातनं बाहेर पडल्या तेव्हा भागीला पार तरंगायला झाल्यागत होत होतं. वेगळं वेगळं वाटत होतं. मनात समाधान भरून आलं होतं. मग हिरीला घेऊन भागी परत नागवडीत गेली. गुत्त्यावर जाऊन पिशवीतून आणलेल्या बाटलीत तिनं 2 रुपयांची दारू घेतली. मगाशी जाताना हिरीनं आधीच 2 रुपयांची दारू घेतली होती. त्याच बाटलीत तिनं आणखी 2 रुपयांची दारू घेतली. तेव्हा आपल्यापेक्षा तिच्याकडं अजूनही 2 रुपये जास्त असल्याची भागीला मनातच हलकीशी रुखरुख वाटली. त्या रुखरुखीत कसं का होईना आपण नवऱ्यासाठी दारू घेऊ शकलो याचं समाधानही मिसळलेलं होतं. जेव्हा धामणीत येऊन तिनं बाल्याला दारू प्यायला दिली तेव्हा त्याचं कणणं थांबलं आणि तो शांत झोपला. तेव्हा तर भागीच्या मनातलं समाधान आणखीनच वाढलं.